तर नमस्कार, हॅलो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल. सकाळचे वाजलेले 7 आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपण आले वॉकिंग करायला, है ना. वॉक के लिए निकले बहुत दिनों के बाद, कारण की तिचं काही हिच्या पायाला बरं नाही वाटत, त्याच्यामुळे ती काही येत नव्हती. आजूबाजूला थोडे हे पण आहे, आज जरा रश पण आहे. दुखते पूरा 2-4 किलोमीटर का वॉक करके आते हैं. चलो आगे चलते हैं. तो समोर घाट दिसतो का तुम्हाला? एक घाट दिख रहा है ना सामने. तो वहाँ पे कल है ना शूट चल रहा था नवरी मिळे हिटलरला. तो सीरियल नवरी मिळे हिटलरला. तो ये सीरियल का शूट चल रहा था और ये चल के जा रही थी. तो क्या हुआ आगे? ती तिकडून अशी येत होती. पहिला मी हिरोईन हिरोईन मी पहिला गेले तर तिथं कोणच नव्हता. मी बोलले जाऊ दे, मग निघाले अशी. आणि ती इकडून येत होती एका मुलीसोबत आणि मी इकडून चालले नाही. मी तिला बोलले की काय शूटिंग चालू आहे का तिलाच, म्हणजे तिने फुल मेकअप वगैरे केलेला का. मला माहित झालं हीच आहे. मी तिलाच विचारलं शूटिंग आहे का. ती बोलते हा हा शूटिंग आहे. तर मी बोलले कुठली शूटिंग आहे. तर ती बोलते नवरी मिळे हिटलरला सिरियल. मी म्हटले नवीन येतोय का. बोलते हो. म्हटले हिरो कुठे. हिरो तो हा आहे. कोण आहे त्याचं नाव माहित नाही तुम्हाला? ते बरेच आपण गाण्यांमध्ये आणि पिक्चर मध्ये पण पाहिलेले. पण तो नव्हता आला, तो येणार होता. असे सिंगल शूट असतील ते. पहिले हिचे असेल, नंतर तो येईल, त्याचं स्टार्ट असेल कदाचित. आज नसेल ना. आज नाही, आज तर काय गर्दी काय दिसत नाही. त्यांना चांगलं लोकेशन भेटलं, त्यांनी घेतली करून शूट. सकाळीच ना, सकाळी होती. सकाळीच खूप गाड्या आल्या होत्या त्यांच्या. आणि उपनला तसं पण बऱ्याच वेळेला पिक्चरची आणि सिरियलचे वगैरे शूट होत असतात. तिथे आतमध्ये काली आली म्हणून कालीला भेटलं. आणि नेमकं कोणाला विचारून हिरोईनलाच विचारते शूट आहे का. ती एकटी जगा पोरी बरोबर चालली होती. मग मी विचारलं भारी. काल शूट करायला पाहिजे होतं ते. तू नवीन सिरियल येतोय नवरी मिळे हिटलरला बघा. मग मी तर कधी बघत नाही मराठी सिरियल का. आणि लोकांना सांगते बघा. आम्ही वायफाय लावली, त्याच्यामुळे आमचं काही रील शॉर्ट कोणाचे ब्लॉग हेच बघतो आम्ही. बाकी काय ते केबल बंदच केली. केबल बंद करून मला वाटतं आपल्याला 3-4 वर्ष झाले. लावलं तर काय पिक्चर लावतो आम्ही. सिरियलच्या भानगडीतच पडत नाही. पहिले जाम सिरियल बघायची. एकदा सिरियलचं रान लागलं ना तर त्या बायकाला त्या बायांना जेवण पण बनवशी नाही वाटत. नाही सिरियलच्या तिथं वाटते. कुठला सिरियल लास्ट बघितला होता तो? नवऱ्याची बायको का? नवऱ्याची बायको. त्याच्यानंतर काय तर दुसरा एक होता ना. बरेच सिरियल होते. त्याच्यानंतर पाहिलेच नाही. लॉकडाऊनच्या आधी सिरियल पाहिलेली. तुमच्या मम्मी होते तेव्हा. त्याच्यानंतर तेव्हापासून सोडलेत एक पण सिरियल नाही बघत. आत्ता मध्ये आम्ही रामायण बघत होतो, कारण मुलींना दाखवायचं होतं. तर जुनंवालं रामायण जे ते बघून ते पूर्ण टोटल बघितलं. रामायण उत्तर रामायण सगळं बघितलं. त्याच्यामुळे आम्हाला काही किती दिवसात बघितलं असेल आपण? 15-20 दिवसात कंटिन्यू. 15-20 दिवसामध्ये पूर्ण कंटिन्यू सगळं बघून काय दुसरं लावायचंच नाही. तेच असं चांगलं आहे ते लावल्याने जरा मनामध्ये चांगले विचार वगैरे येतात माणसाच्या. असं वाईट विचार येत नाही. आणि हिला कसं ती जे घाबरते ना एकटी, तर त्याच्यामुळे रामायण लावल्यामुळे तिला पण जरा बरं वाटलं. म्हणजे अशी भीती वाटत नव्हती तिला, है ना. चला तो भाइयों और बहनों, हम लोग पहुंच चुके हैं घर. और घर आके ही इसने लेके आया है मटन. इसे मटन खाने की इच्छा थी. मटन खायचं. त्याच्यामुळे तिने मटन आणलं. चला बनवू दे हिला. आणि मस्त. पण आज जरा हवा एवढी शुद्ध नाही वाटली. असल्यासारखं वाटलं मला. प्रदूषण असल्यासारखं. एवढी हवा शुद्ध वाटली नाही. ठीक आहे, झाले आमचं आता काय आंघोळ्या पांगोळ्या करू. आणि आज जरा मला बाहेर पण जायचं एक शूटसाठी गाण्याच्या. आपलेच मित्राचंच गाणं आहे. आता त्याच्यासाठी शूट करायचे. मीच दिलं म्युझिक सगळं मीच दिलेलं आहे. बघा थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. हे बघा, हे बसल्यात आता कलिंगड खायला. काय काला बाजार चालला यांचा काय माहिती.
सुरभी बोलते काला बाजार. आणि मी मस्तपैकी बाहेर शूटवरती जाऊन आलो, मस्त गाण्याची शूट वगैरे करू. मी काय शूट तिथे करायला मला भेटली नाही, कारण की इतकी गरमी, बाप रे, एवढंच ऊन. दुपारच्या टायमिंगमध्ये एक तर गेलेलो आम्ही, आणि हे ऊन 10-15 मिनिटं पण उभं नाही. आम्ही कलिंगड खातोय. काला बाजार, काला बाजार वाला. काला बाजार कलिंगड खायला. आणि आम्हाला ज्यूसची मशीन नाहीये, म्हणून मम्मी बघा ज्यूस मशीन बनले. मम्मी ज्यूस मशीन बनले. हे बघा तिथे ती काय करते. काय करते ग? काला बाजार ज्यूसवाली. ज्यूसवाली काय काला बाजार करते. अरे हा काय कार्यक्रम केलाय काला बाजार. अरे बघा ज्यूस तिने कसा काढलाय कलिंगडाचा. त्या गाळणीमध्ये टाकते, चाळणीमध्ये. आणि आमच्याकडे ज्यूसची मशीन नाहीये काही. आम्हाला लवकर सपोर्ट करा की आम्ही ज्यूसची आणि हा मित्रांनो, आमच्याकडे ना ज्यूसची मशीन नाही. जर तुम्ही लोकांनी सपोर्ट केला ना, प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून जर सपोर्ट केला ना तुम्ही लोकांनी, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब. पुण्य मिळेल, पुण्य. लाईक तर नाही केलं ना तर अनपुण्य मिळेल. अनपुण्यच्या भाषेमध्ये एवढं सबस्क्राईब करायची काम करायची. 500चे सबस्क्रायबर कधीचे आम्ही वाट बघतोय. आता होतील, नंतर होतील. काय ते एवढे ब्लॉग टाकून काय बघायला आवडते ते तरी सांगा. नाही ते काय सांगतील. आम्ही जे टाकतो ते बघा. नाही ते काय एवढं चांगलं तर टाकतो आपण. चांगलं तर टाकतो. म्हणजे टाकतो का नाही सांगा, कमेंट करून सांगा. आम्ही चांगलं टाकतो की नाही. हे बरोबरच आहे ना. फुटेज मध्ये वाईड अँगल नाही केलेला मी. बरोबर आहे. हा वाला लाल बटन दाबा तुम्ही. हा असं लाल बटन आहे सबस्क्राईब तर तू खाली दाबा. कोणाला समजत नाही बेलचं बटन दाब. आता काय करून झालंय ज्यूस. आता हे पण तिने काढलं. द्यायला बिया नव्हत्या, बिया काढल्या होत्या तरी त्याचा पण ज्यूस करायला लावलाय तिने. 4 ग्लास काढले, झाला ज्यूस जवळ बनून. घे आता हे होतं ते दाखव. एकदम रेड ज्यूस आहे. रगात आता रगात वाढेल सगळ्यांचा. त्याच्यात कमी आहे. माझे तर हात पण लाल असतात. हे बघा, पिंक दिसते का तुम्हाला? जाऊ दे ना, सेंड दिसत. ह्याच्याने रक्त वाढतं गाईज. हा तुम्ही पण असं करून घरचा जुगाड करू शकता. नाही तर तुमच्याकडे ज्यूस मेकर असेल तर त्याच्याने पण करू शकता. आमच्याकडे नाही, आम्ही गरीब आहे. काय म्हणणं आहे तुझं? प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब. ये बंदा बहुत मेहनत कर रहा है. डायलॉग नाही तो बोलतो नाही का, मैं गरीब हूँ. गरीब बॉय. आणि हिला डायलॉग नाही दिले गाइस डायरेक्टरने. मैं गरीब हूँ, मुझे लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. हाँ, मैं गरीब फॅमिली से हूँ. काय त्याचं ना नाही माहित. घरी आमचा ज्यूस बनवलेला आहे मम्मीने. मम्मी हा ज्यूस पार्टी करतो आम्ही. हा तुझा, हा मम्मीचा, आणि हा ह्याने चेअर्स केलं. नाही माझ्या हातात आहे. तुम्ही करा, पप्पा तुम्ही करा. मी आलो. ही ज्यूस पार्टी कशाबद्दल आहे माहिती का? मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. तुम्ही लोकांनी आमच्या मागच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला. जो ठाणे ग्रँड सेंट्रल पार्कला गेले होतो ना आम्ही, परत जाणार आहे. त्याचे व्ह्यूज अजून पण वरती जायला लागले. 750, 800च्या वर गेलेले. रील बनवायची. आता त्याची रील पण बनवायची. काय करायचं आहे तर चिअर्स तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. फक्त सबस्क्राईब नाही करायचं, ते सबस्क्राईब करा ना यार. अजून आम्हाला लय बरं वाटेल. नेक्स्ट टाइम आम्ही काय करू, आता कलिंगडचा ज्यूस पिलोय ना, पुढच्या वेळी आम्ही काहीतरी वेगळं ऑरेंज ज्यूस काहीतरी असं पिऊ ना. मँगो ज्यूस मँगो आले कुठे अजून? येतील ना. आले ना, जेव्हा येतील तेव्हा बघू. चला ज्यूस पितो आम्ही.